ठीक ठीक आहे. गेल्या 5 दिवसापासून तुमचे पती अन्न पाण्याला शेतकऱ्यासाठी बसलेले. काय त्यांची तब्येती परिस्थिती, काय मागणी, काय सरकारला सांगा? त्या सरकारला सांगायचंय की आमच्या नवरा आमच्या घरात करणार दुसरं कोणच नाही. आमचा एकमेव आधार म्हणजे आमचा नवराच आहे, तेवढा दुसरं कोण सुद्धा नाही. आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय उपोषणाला तुम्ही कधीच बसू नका म्हणून. त्यांची किडनी सुजी याच्या अगोदर पण त्यांना चक्कर येऊन पडलं होतं. त्यांच्या अंगात अशक्तपणा जास्त असल्यामुळे आजच्या आज त्यांनी निर्णय घ्यावा होता, नाहीतर आम्ही कोणच घरी थांबणार नाही. समधी येऊन इथं बसणार नाही उपोषणाला यांच्या बरोबर. कारखानदारांनी भाव जाहीर करा. कारखानदारांना आज लगेच निर्णय घ्यावा होता. काय ह्यांच्या पदार्थ द्यायचं नाही, आमचं आम्हाला द्यायचं आहे. ह्याच्यासाठी एवढं त्याने अंत बघू नका समजेनी. बोला चालू चालू. पप्पा आज 5 दिवस झाले आहेत. लवकर निर्णय घ्यावा होता. पप्पा आजारी, लवकर निर्णय घ्यावा सरकारनं. बोलली पप्पा सोबत नाही.